क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन क्या किया रे जिस पाना वो तो साधा सोपा सरळ भाव असा आहे। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात, पावला हा देह काकटाळी न्याय, कशा प्रकारे मला नरदेह प्राप्त झाला। अनंत जन्माच्या पूर्व प्रारब्ध संबंधानं खऱ्या अर्थानं काकटाळी न्यायाप्रमाणे आंधळ्या माणसाच्या हातात जसा कावळा सापडावा, जिवंत कावळा सापडावा, अशा प्रकारचा हा मनुष्यरूपी नरदेहरूपी कावळा माझ्या हाती मला सापडला, मला नरदेह प्राप्त झाला। किती लाख योनीतून, 84 लक्ष योनीतून मला हा नरदेह त्या ठिकाणी प्राप्त झाला। पावला हा देह काकटाळी न्याय, न घडवते उपाय घडवले, न घडणारी ही गोष्ट घडून आली की मला हा नरदेह प्राप्त झाला। झालाय ना प्राप्त, तुकोबराय देवाकडे विनंती करतात, प्रार्थना करतात, हे परमेश्वरा विनंती आहे रे माझी एक, काय विनंती आहे, आता माझी खंडी देह देहांतरे, जन्म मरणाच्या एरझारा मारून मारून फार थकलोय रे मी अनंत जन्मापासून, या दुःखातून मला बाहेर काढ, जन्म मरणाची माझी एरझार थांबव आणि तुझ्या पायाशी मला स्थिर कर। आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दाता रे देऊनिया, अभय मला दे, नको मला हे जन्म मरणाचं दुःख, जन्मही नको आणि मरणही। काही काही लोकांना वाटतं जन्म घेणं आणि सोपं, फार सोपं आहे, जन्माला येणं फार सोपं, मरणं फार सोपं। सांगणारच आहे मी तुम्हाला सिद्धांत पुढे, जन्माला येणं किती अवघड आहे आणि मरणं किती अवघड आहे। तुकोबराय म्हणतात नको मला हे एरझार, खुंटून टाक माझी हे एरझार। का? आंधळ्याच्या हाताला पायाला जशी धनाची चरबी सापडावी, दोनही डोळ्यांनी अंध असणारा मनुष्य रात्रीच्या वेळेला बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्याबरोबर त्याच्या हाताला त्याच्या पायाला धनाची चरबी, तुम्ही चरबी म्हणण्यापेक्षा तुमच्या साध्या भाषेत अभंगात तुकोबराने चरबी हा शब्द प्रयोग केला, परंतु तुम्ही धनाचा हांडा म्हटला तरी अडचण नाही। दोनही डोळ्याला अंध आहे, विशेषतः ही आहे रात्रीच्या वेळेला बाहेर पडला आणि रात्रीच्या वेळेला त्याच्या पायाला कशाचा हांडा लागला, धनाचा। शक्य का हो? डोळसाला लवकर दिसत, ज्याला डोळे आहे त्याच्यासाठी सुद्धा धनाचा हांडा, अहो कोणी काही रस्त्यावर ठेवलं का आमच्यासाठी नाही, त्याच्यासाठी सुद्धा अवघड आहे। पण दोनही डोळ्यांना अंध असणाऱ्या मनुष्याला धनाची चरबी त्या ठिकाणी सापडावी आणि तो मोठा धनवान होऊन जावा। तुकोबराय म्हणतात अगदी त्याच प्रकारे मला सुद्धा हे नरदेह रूपी धन प्राप्त झालंय। तुम्ही म्हणाल तू का म्हणे योग घडला बरवा, आता कास देवानं सोडवी। नरदेहाला तुकोबराने आपण प्रापंचिक धनाला, पैशाला, बंगल्याला, गाडीला धन म्हणतो, पण तुकोबराने त्याला धन शब्द नाही वापरला। मग नरदेहाला धन हा शब्द प्रयोग तुकोबराने वापरला। तुकोबरायांसाठी नरदेह काही कमी धन, आपल्याला त्याची किंमत कळत नाही ही गोष्ट सोडून द्या, पण नरदेह एक प्रकारचा आपल्यासाठी धन आहे। त्या धनाचा वापर तुकोबराय कसा करतात ते प्रस्तुत अभंगात आपण पुढे विस्ताराने चिंतनात पाहणारच आहोत। तत्पूर्वी अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर मांडला। विठ्ठल विठ्ठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भाव तुमच्या समोर मांडलेला आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, कैलासवासी सूर्यभान बाबा शंकर पाटील खोसे, बाबांना आपल्यातनं जाऊन गेले 10 दिवस पूर्ण झाले आणि गेल्या 10 दिवसापासून या इहलोकीचा निरोप बाबा सोडून गेलेत। त्यांचा जो कुटुंब परिवार आहे, जनार्दन मामा सूर्यभान पाटील खोसे, राजेंद्र मामा सूर्यभान पाटील खोसे, गणेश मामा सूर्यभान पाटील खोसे, गंगा भागीरथी, रंजना विलास जगदाळे, हा त्यांचा सर्व कुटुंब परिवार। भगवान परमात्मा या खोसे परिवाराला या दुःखातून झेलविण्याचा, पेलविण्याचा सामर्थ्य भगवान या कुटुंबाला देव, अशी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते। वय कितीही जरी म्हातारं असलं, 100 जरी पार केली, तर ज्याच्या त्याच्या कुटुंबासाठी बाप काय असतो, ज्याच्या त्याच्या कुटुंबासाठी आई काय असते हे गेल्यानंतरच
कळत असते. विठ्ठल विठ्ठल म्हणून या बाबांच्या दुःखातून या खोसे परिवाराला भगवान परमात्मा हे दुःख झेलविण्याचं पेलविण्याचं सामर्थ्य या कुटुंबाला देव, अशी ज्ञानोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे भानुदास आबा नायन गव्हाणकर, तदनंतर आमचे बाळू काका असेल, आमचे खोसे काका असेल, मच्छिंद्र काका खोसे असेल, आमचे या गावचे भूषण कंठ कोकिळा आदिनाथ काका जाधव असेल, संस्थेच्या विद्यार्थिनी असेल, या गावचे भूषण गायनाचार्य आदरणीय रुस्तुम काका खोसे असेल, आदरणीय हरिभक्तीपरायण हार्मोनियमची गोड साथ नेहमी जे करतात ते आमचे वेडू काका सोनवणे असेल, तदनंतर अशोक काका वाकलेकर ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी हार्मोनियमची साथ केली. काका तुमच्याही चरणावर प्रणाम दंडवत. आमचे मोठे बंधू हरिभक्तपरायण आबादेव भाऊ जाधव, पुढे आमचे कबड्डी काका असतील, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खोसे मंडळी आहे, सोनवणे मंडळी आहे, जाधव मंडळी आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावरती आमचे संजू अण्णा असतील, समोर बसलेले मायबाप, आमच्या तात्या आहे, साऊंड सिस्टम आहे, अंचलगाव माऊली भाऊ, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. माझ्यासोबत आलेले पतिदेव, त्यांना विसरून नाही चालायचं, नाहीतर कुठं कमी आणि जास्त करायचं ते. आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग विशारद रामेश्वरजी महाराज सोनवणे, त्यांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. आमचे शिवाजी आव समोर बसलेत, आपण सर्वांचं या व्यासपीठाच्या वतीने आभार. सर्वच मंडळी आपली आहे. अनवधानानं कुणाचं नाव राहिलं असेल तर पायावर दंडवत करते, क्षमा मागते आणि अभंगात प्रवेश करते. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी आता सुंदर असा श्रीमद भागवत महापुराणाचा 7ही दिवस कार्यक्रम केला असे आमचे राहुल दादा सोनवणे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे काही बरेच नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रपंच करणं तर ठीक आहे, पण प्रपंचाबरोबर परमार्थही साध्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे. शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, लोक त्याला उलट करतात. परमार्थ हा होत राहतो म्हणतात आणि प्रपंच हा करावा लागतो, पण याच्या उलट करा जरा. प्रपंच हा आपोआप होत असतो आणि परमार्थ हा करावा लागतो. मला सांगा, उठून दररोज तेच कुटाणे आहे प्रपंचात. हरिपाठ हा घेतल्याशिवाय होईल का? काकडा हा जर तुम्ही परमात्म्यासमोर बसून घेतलाच नाही तर होईल कसा? परमार्थ हा काढावा लागतो, वेळ काढावा लागतो परमार्थासाठी. आपोआप परमार्थ होत नाही. लोक उलट करतात. लोक म्हणतात प्रपंच करावा लागतो, परमार्थ होत राहतो. नाही. तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. बरीच लोक म्हणतात म्हाताऱ्या माणसांचा परमार्थ आहे, पण ही व्याख्या चुकीची आहे. तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. शेवटच्या वेळेला नाम मुखात यावं असं वाटत असेल ना, आतापासूनच खाटाटोप आपण केला पाहिजे. यावर विस्तृत चिंतन आपण नंतर करणार आहोतच. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा तुकोबारायांचा आहे, गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय त्यांचा जर अधिकार आपण जर पाहू गेलो तर तुकोबारा एका प्रमाणात सांगतात. तुकिता तुलनेसी ब्रह्मत्वासी आले मनोनिया रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरत तुका रामा. दुश्मनानं सुद्धा तुकोबारानं वंदन करावं हा तुकोबारायांचा अधिकार आहे. काय अधिकार आहे दादा? रामेश्वर भट्ट तुकोबारा बहिर दिशेला गेलेले असताना, शौचालयाला गेलेले असताना अगोदरच रामेश्वर भट्टांना, यांना नाही बरं का, रामेश्वर भट्टांना अगोदरच तुकोबारायांचा अतिशय राग होता. अशा अवस्थेमध्ये तुकोबाराय बहिर दिशेला गेलेले असताना पांडुरंगाचं भजन चाललंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बहिर दिशेला गेल्यावर आपलं देवापुढं बसलं तरी येत नाही दादा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बहिर दिशेला गेले
तरीही वाचा बंद नाही. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल भजन सुरू आहे. रामेश्वर भट्ट घरी येतात, विचारतात जिजाई साहेब कुठे आहे तुकोबाराय? काही नाही म्हटले, बाहेर दिशेला गेले. कोणत्या दिशेला गेले? ह्या दिशेला गेले. त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट जातात, पण तुकोबारायांची जीभ वाणी विठ्ठल 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 भजन करत आहे. अरे हे घाणेरड्या तुक्या, अरे एवढ्या अपवित्र जागेवर सुद्धा देवाचं ना काही लाज आहे रे तुला? तुकोबाराय म्हणतात, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर माझा छंद या नामाचा घेतला से. टाळी वाजवा एकदा. फार गोड प्रमाणे या ठिकाणी काकांनी गायलं. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से. काय करावं? माझी वाणी बहिर दिशेला जरी गेलं तरी सुद्धा थांबत नाही. ती जर थांबत नाही तर मी कसा तिला थांबव? बहिर दिशेला जरी गेलं, शौचालयाला जरी तुकोबाराय बसले तरी सुद्धा जीभ त्यांचं विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाचं भजन करत होते. मला सांगायचं एक आहे, असे अधिकार संपन्न असणारे तुकोबाराय आणि त्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय. बरं, व्यापकता किती आहे हो तुकोबारायांच्या जीवनाची? व्यापकता केवढी आहे? आपल्याकडं साधं एखादं पद असेल तर आपली छाती गर्वानं फुगून जाते दादा. तुकोबारायांची व्यापकता आणि उंची आहे केवढी? वर्णन आहे. अनुरेणू या ठोकळा आकाशाये तुका आकाशाये अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा. केवढी तुकोबारायांची व्यापकता! आकाशापेक्षाही महान अशी ज्यांची उंची आहे. मला असं वाटतं प्रमाण आहे की तुका आकाशा एवढा, तुकोबाराय आकाश एवढे नाही. मग आकाश व्याख्यानाला थोडा ट्रबल द्यायचा, गायनाला विको द्यायचा. तुकोबारांची उंची आकाशा एवढी नाही. आकाश सुद्धा ज्यांच्या उंची पुढे ठेंगलं आहे तो तुकोबारांचा अधिकार. विठ्ठल विठ्ठल. एवढी मोठी व्यापकता असताना लहानपणा दे एवढे अधिकार संपन्न तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं महत्त्व प्रतिपादन करत आहे. विठ्ठल विठ्ठल. जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला ना, तुकोबाराय सांगतात त्याला मरावं लागणार आहे. काय? जो या मृत्यूलोकामध्ये ज्याने जन्म घेतला त्याला मरावं लागणार आहे. मी सांगत नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूजिया सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया पारी. देहाची या गावा. कोणत्या गावाला आलोय आपण? नायगवणला नाही. नायगवन नाशिवंत आहे. काय आहे? आपण गेल्यानंतर दुसरे या नायगवांमध्ये कुणीतरी येणार, आपली पुढची पिढी. नायगवन आपलं गाव नाही. मग देहाची या गावा आली या देहरूपी गावायला आलोय. काकडा प्रकरणात तर फार गोड वर्णन आहे. देशवेश नवे माझा सहज फिरत आलो. हा देशही आपला नाही, वेशही आपला नाही, ही नायगावा नाही. आपलं व्यवहारापुरतं ठेवायचं. कशापुरतं? व्यवहार करण्याकरता जन्मभूमी आपली आहे असं म्हणायला काही अडचण नाही. पण खरं आपण कोणत्या गावाला आलोय? देहरूपी गावाला आलोय. तुकोबाराय सांगतात इथं आलेल्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे. उपज म्हणजे काय हो? चष्म्यावाले काका, उपज म्हणजे जन्माला येणं. तुम्ही अशी बोलत चला बरं, टुळू टुळू नका पाहू मला. बोला बोला. उपज म्हणजे जन्माला येणं. नाशिले म्हणजे नाशिले म्हणजे मागचे मंडळी वरचे उभे असणारे नाही. उपज म्हणजे
बोला, चुकलं तरी चालेल. माझं आडनाव काय, आपलं आडनाव काय वाघमारे. उपज म्हणजे जन्माला येणं. बाबा नाशिले म्हणजे चष्मावले. बाबा आ विचार करून सांगता का? चहा घेऊन येते तोपर्यंत. नाही, नाशिले म्हणजे मरण. उपजा म्हणजे जन्माला येणं, नाशिलं म्हणजे मरण. जो जन्माला आला त्याला मरावा लागणार आहे, जो खाटेवर आला त्याला ताठेवर बोला जायचं आहे. ज्याचा जन्माला आल्यापूर्वी बेंड बाजा वाजला ना, बेंड बाजा समजतो ना तुम्हाला? बेंड बाजा नगारे काय, डीजे काय, पेढे काय, जिलेबी काय, नाही का? ज्याचा बेंड बाजा वाजला, मेल्यानंतर त्याचा बोंबल बाजा हा ठरलेला आहे. याचा विचार केला कधी आपण? नाही. बोंबल बाजा म्हणजे सर्वजण त्याच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी रडणार आहे. ज्याचा बेंड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा ठरलेला आहे. पुढं आहे का? ज्याचं बारसं झालं ना जन्माला आल्यापूर्वी, बारसं नामदेवरायांच्या भाषेमध्ये बारसं, त्याचं तेरसं म्हणजे 13वं हे ठरलेलं आहे. हे कदापि कोणी विसरायचं? पुढे जाऊन सांगते अजून, ज्याचे पेढे खाल्ले जन्माला आल्यापूर्वी ज्याचे पेढे जिलेबी खाल्ली, मेल्यानंतर दशक्रियेला म्हणा, श्राद्धाला म्हणा, 13व्याला म्हणा, त्याची बुंदी, गुलाबजाम, बर्फी काहीतरी तुमच्या सहित माझ्या सहित प्रत्येकाची खायची. मला सांगायचं आहे काय? जो खाटेवर आला त्याला ताठेवर जायचं आहे. ज्याचा बेंड बाजा वाजला त्याचा बोंबल बाजा वाजणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं हे ठरलेलं आहे. ज्याचे पेढे खाल्ले त्याची बुंदी खावीच लागणार आहे. जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला मरायचं आहे. जो मेला तो पुन्हा दुसरा जन्म घेणार आहे की? काही लोकांचा हा भ्रम आहे. काही लोक म्हणतात नाही नातवाच्या रूपानं आजोबा. किती लोकांनी ऐकलंय हे? आजोबाला ज्या खानाखुना होत्या त्याच या नातवाला रस्त्यावर पडलाय का जन्म? नाही. 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. कुठं तेव्हा मनुष्य नरदेहाचं गेट लागतं. एवढी सोपी गोष्ट. म्हणून खानाखुना आणि पूर्वज आले, आजोबा आले, पंजोबा आले, पोटी आले, हा गैरसमज सर्वप्रथम सोडा. पुनर्जन्माची स्कीम बंद आहे. विठ्ठल विठ्ठल. जो मेला तो पुन्हा जन्म घेणार आहे. 84 लक्ष योनीमध्ये फिरायचंय. तुम्ही मला काही पुरावा आहे? कबिन पुराव्याचं बोलताय? पुरावा आहे त्याला. कशात पुरावा आहे? श्रीमद भगवत गीता काढा. श्रीमद भगवत गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान फार गोड वर्णन करतात. आत्म्याचं सर्व वर्णन आहे 21व्या श्लोकामध्ये, 22व्या श्लोकामध्ये. घरी गेलात जर भगवत गीता असेल तर पुराव्यासहित बघा. 21वा श्लोक काढा, 22वा काढा, 23वा काढा. इथून पुढचे सर्व श्लोक वाचा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वानभूयः अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासंसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि. याच श्लोकावरती ज्ञानोबराय भाष्य करतात ज्ञानेश्वरीमध्ये. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. कळलं तुम्हाला? मराठीत सांगू. श्लोकाचं भाषांतर सांगते. वासंसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि. ज्या प्रकार फाटलेल्या वस्त्राचा बाबा आपण काय करतो? आप्पा आप्पा म्हणतील बरं झालं पुढं नाही बसलो. फाटलेल्या वस्त्राचा आपण त्याग करतो आणि शरीरावरती नवीन वस्त्र परिधान करतो. अगदी त्याच प्रकार नाही आधीमध्ये तर दिवाळीला तरी नवे कपडे घेतो महाराज. अगदी त्याच प्रकारे या शरीराचा आहे हो. फाटलेलं शरीर, म्हातारं झालेलं शरीर मधला जो आहे ना आत्मा टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये पदार्पण बोला नवीन शरीरात प्रवेश करतो. बऱ्याच लोकांनी हे ऐकलेलं असतं, ज्या वेळेला शरीराला अग्निडाग देतात. ऐकताय ना तुम्ही? झोपले नाही ना?
जरा बारकाईनं कान इकडं लक्ष देऊन जरा ऐका. ज्या वेळेला शरीराला अग्निडाग देतात त्यावेळेला शरीर मरत नाही का, आत्मा मरत नाही का, जळत नाही का त्या अग्निडागामध्ये? ऐकलंय का तुम्ही असं? ज्यावेळेस तुम्ही प्रेत जाळता, खर तर प्रेत हे स्मशानभूमीतच जाळायला पाहिजे. ज्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये प्रेताला अग्नी देतो त्यावेळेला आत्मा जळत नाही, जळतं ते वरचं फक्त शरीर जळतं. आत्मा राहतो कुठं? जरा लक्ष देऊन ऐका. आधी आत्म्याची व्याख्या तुम्हाला सांगते. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो शोषयति मारुतः नैनम छिंदन्ति शस्त्राणि. जरी श्लोक असेल तरी तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगते, जास्त काही घाबरून जाऊ नका. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, जळतं ते शरीर, आत्मा जळत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, हा आत्मा असा आहे म्हटला की तो सर्वगुण संपन्न आहे. त्याला तुम्ही शस्त्रास्त्रानं काटण्याचा प्रयत्न केला तरी तो कापल्या जात. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. पुढे ऐका. नैनम दहति पावकः, ज्या वेळेला तुम्ही त्याला अग्निडाग देतात त्यावेळेला तो जळत. दहती म्हणजे जाळणे. संस्कृत भाषेमध्ये व्याकरणामध्ये काय शब्द आहे जळणारा? दहन होणे, नाही का? नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो. तुम्ही त्याला भर पावसामध्ये धरण्याचा प्रयत्न केला अण्णा तरी सुद्धा तो भिजल्या जात. आत्मा, आत्मा प्रयोग करून बघता का आत्म्याला? पाण्यात सुद्धा तो भिजला जात नाही. नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शरीर सोडा, मधला आत्मा काढा आणि आत्म्याला तुम्ही भर वाऱ्यामध्ये जरी धरलं तर तो यत्किंचितही हल्ल्या जात. असा सर्वगुण संपन्न असणारा आत्मा जळत नाही. अग्निडाग दिल्यानंतर जळत नाही, पाण्यात भिजवल्यानंतर भिजत नाही, तलवारीने कापल्यानंतर कापल्या जात. का हो? सगळ्या गोष्टी भगवंताचा अंश आहे तो काका. कस काय? गीतेचा 17वा अध्याय काढा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हसि. भगवंताचा अंश असल्या कारणाने परमात्मा जसा अविनाशी आहे, त्याला मरण नाही आहे, तसा आत्मा सुद्धा अविनाशी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून प्रत्येकाला मरण आहे दादा. आत्मा फक्त जुनं शरीर सोडतो, नव्या शरीरात पदार्पण करतो. तुम्ही म्हणाल कस काय? ज्या वेळेला घरामध्ये व्यक्तीचा जीव जातो त्यावेळेला त्याला लगेचची लगेच त्या ठिकाणी जाळल्या जात. शास्त्र तर असं सांगतात 3.5 तास, ऐकताय ना? व्यक्ती गेल्यानंतर 3.5 तास त्याच्यावरती अंत्यसंस्कार करू. बोला, 3.5 तास व्यक्ती गेल्यानंतर अंत्यसंस्कार त्याच्यावरती करू नये. का करू नये? त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. आत्म्याला धर्मराजाला भेटण्यासाठी किती तास लागतात? 1.25 तास वरती पोहोचण्यासाठी धर्मराजाच्या द्वारामध्ये, आणि रिटर्न येण्यासाठी 1.25 तास लागतात. एकूण हा 3.5 तासाचा कालावधी आहे. म्हणून रिटर्न येईपर्यंत, जेव्हा जीव गेलाय तेव्हापासून पुढे 3.5 तास अंत्यसंस्कार त्याच्यावरती करायचे. आणि त्याच्यापेक्षा जास्तही घरामध्ये ठेवायचं. त्याचं कारण आहे, शरीरामध्ये असा एक वायू असतो की काही कालानंतर दीर्घकाळ जर 12-12 तास जर तुम्ही प्रेत ठेवत असाल तर कदाचित काही कालानंतर तो जो मधला वायू आहे तो शरीर त्या वायूनं त्या ठिकाणी फुटल्या जातं, वायू बाहेर पडतो आणि सगळीकडे दुर्गंधी त्या ठिकाणी पसरल्या जाते. याचा अर्थ त्या शरीराची विटंबना होऊ नये याच्यासाठी 3.5 तास झाले की लगेच प्रेतावरती अंत्यसंस्कार करावा. तुम्ही म्हणाल मग आत्मा शरीर सोडतं, आत्मा राहतो नेमका कुठं? जोपर्यंत गेलेल्या व्यक्तीला तुम्ही घराच्या बाहेर काढत नाही तोपर्यंत आत्मा त्या घरातच. ऐकताय ना? जोपर्यंत गेलेल्या व्यक्तीला तुम्ही घराबाहेर काढत नाही, नातेवाईक सर्व येत नाही, तोपर्यंत आत्मा घरातून कुठेतरी तो कोपऱ्यातच त्या ठिकाणी घरामध्ये असतो. एकदा की गेलेल्या व्यक्तीला तुम्ही बाहेर काढलं की आत्मा सुद्धा त्याच्याबरोबर प्रेत यात्रेबरोबर स्मशानाकडे त्या ठिकाणी निघतो. ज्या वेळेला प्रेत हे 3Dवरती ठेवल्या जातं आणि ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी घालणारा
मडक्याने त्या ठिकाणी 3 प्रदक्षिणा करत असतो. 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर एका दगडानं ते मडकं फोडल्या जातं. ज्या वेळेला दगडानं मडकं फोडल्या जातं त्यावेळेला तो आत्मा त्या दगडासोबत असतो. बरोबर दशक्रिया त्या ठिकाणी झाल्यानंतर आत्म्याचं पुढं पदार्पण त्या ठिकाणी होतं. पाहता 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 1 वर्षापर्यंत धर्मराजाच्या द्वारात त्याला जावं लागतं. पाप किती आहे, पुण्य काया किती आहे याचा त्या ठिकाणी त्याच्या द्वारामध्ये न्याय निवाडा होतो आणि मग त्याला पुनर्जन्म. म्हणून जर असं कोणी म्हणत असेल अण्णा आले, काका आले, तात्या पुन्हा जन्माला आले, पुनर्जन्माची स्कीम बंद आहे. विठ्ठल विठ्ठल जो जन्माला आला दादा त्याला मरायचं आहे. महाराज सांगतात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम या जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. काय आहे जीवाची व्याख्या? जरा म्हणजे म्हातारपण आहे आणि मरण म्हणजे मरण. म्हातारपणातून आणि मरणातून कोणी सुटला? म्हातारपणाच्या दुःखातून मरणाच्या दुःखातून नाही. या विश्वात कितीही पंतप्रधान जन्माला आला दुःखाशिवाय जगला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दादा. दुःखाचं कारण वेगवेगळं असेल पण दुःख नाही, दुःख मुक्त जगला असा कोणी या समाजात जीव नाही. पुढं सांगतात महाराज 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. काय काय 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नाही सुटला यातून कोणी. म्हणून मिळालाय ना नरदेह, भगवंताची प्राप्ती करून घ्या. तुकोबराय या ठिकाणी विषयाची मार्मिकता पटवून देण्यासाठी 2 प्रकारचे दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा आहे काकटाळी न्यायाचा. न्याय व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे आहे, अनेक न्याय आहे. शास्त्रामध्ये जे न्यायाचे प्रकार आले उष्ट्र काष्ट्र कुटील न्याय ऐकून ठेवा जरी डोक्यावरून गेलं तरी. पुढचा न्याय आहे चंद्रशाखा न्याय. शास्त्रातले न्याय सांगते मी तुम्हाला. पण तुकोबराने ग्रंथातला जो न्याय सांगितला अभंगात त्या न्यायाचं नाव आहे काकटाळी न्याय. हे डोक्यावरून गेलं असेल बाबा तर सोपं करून सांगते. न्याय शब्दाचा अर्थ आहे विषयाची मार्मिकता पटवण्यासाठी दृष्टांतानं ती गोष्ट पटवून देणं, याला म्हणायचं न्याय. शास्त्राच्या भाषेत व्यवहारातलं न्याय नाही सांगत मी तुम्हाला. दृष्टांतानं ती गोष्ट पटवून देणं, समाजाला सांगणं, याचं नाव न्याय. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातला न्याय हा न्यायच होईल असं नाही. व्यवहारामध्ये कधी कधी न्यायाच्या ऐवजी बाजू सत्याची जरी असली तरी त्याच्यावरती अन्याय झाल्याशिवाय राहत. अन्याय होतो महाराज कधीतरी. आणि जर अन्याय झाला नसता, तुम्ही गोष्ट ऐकली असेल नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे या गावामध्ये एका 3 ते 3.5 वर्षाच्या बाळावरती त्या ठिकाणी अत्याचार होऊन, त्या यज्ञा नाव आहे त्या बाळाचं, तिच्या वडिलांचं आणि त्या नराधमाचं त्या ठिकाणी बऱ्याच काळापासून भांडण होतं. आणि भांडण असताना मित्राचा बदला न घेता, मित्राचा सूड न घेता खऱ्या अर्थानं त्या यज्ञा बाळावरती त्या ठिकाणी 3, 3:30, 4च्या सुमारास त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला जे
जेव्हा ते बाळ बाहेर अंगणामध्ये खेळायला गेलेलं असताना कॅडबरीच्या आमिषाला बळी पडून मी तुला दूर जाऊन कॅडबरी देतो म्हणून दूर घेऊन गेलेला आहे नराधम, आणि त्या बाळावरती मित्राचा बदला न घेता अगदी क्रूरपणे त्याच्यावरती त्या ठिकाणी अत्याचार केलेला आहे. असं मरत नाही ना, म्हणून त्या ठिकाणी दगडानं त्या ठिकाणी त्या छोट्याशा काय गोंडस बाळ आहे, तुम्ही जर यूट्यूबला पाहिलं असेल तर फार गोंडस बाळ आहे. 3-3.5 वर्षाचं वय आहे. दगडानं तून ठेचून काढलंय हो. मला असं वाटतं 9 दिवस आपण त्या ठिकाणी नवरात्र साजरी करतो. 10व्या दिवशी रावणाला भर चौकामध्ये जाळतो, पण 10व्या दिवशी रावणाची प्रतिमा करून रावणाला जाळण्यापेक्षा वाईट प्रवृत्तीची जे नराधम आहे, ज्यांना 3-3.5 वर्षाचं बाळ कळालं नाही, अशा नराधमांना बरं चौकात जाळलं तरी अडचण नाही. रावणाला काय जाळतो, पण रावण चांगला माणूस होता दादा. जेव्हा सीतेचं हरण केलं, भिक्षाम दे माई म्हटलं, फक्त मा शब्दावरती विश्वास ठेवला आणि आयुष्यभर अशोकवनामध्ये सीतेला ठेवलं, पण तिच्या अंगाला स्पर्शही केला नाही. त्या रावणाची आम्ही विटंबना करतो, त्याला आम्ही जाळतो. रावण वाईट आहे, रावण वाईट आहे. रावणासारखा शिवभक्त या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही शिवभक्त. एवढा मोठा रावण आहे दादा, त्याची विटंबना आपण करतो. मला सांगायचं एक आहे, व्यवहारामध्ये कधी कधी न्यायाचा अन्याय सुद्धा बनून जातो. कधी कधी पैशाकडे पाहून न्याय दिला जातो. पती पत्नीचं भांडण असेल, जिकडे जास्त पैसा मिळेल तिकडून न्याय दिला जातो. बांधाचा न्याय असेल, शेतीचा न्याय असेल, जिकडे जास्त पैसा तिकडे न्याय दिला जातो. व्यवहारातला न्याय हा न्यायच असेल असं नाही. मी व्यवहार आणि अध्यात्म यांच्यातला दुवा पटवते. अध्यात्म पटवण्या अगोदर व्यवहार काय आहे ते तुमच्या समोर मांडते. हा झाला व्यवहारातला न्याय. व्यवहारामध्ये न्यायाला नाश आहे दादा, पण परमार्थातल्या न्यायाला नाश नाही, तो कधी बाधित नाही, कालांतर नाही, तो सत्य आहे. म्हणून त्या ठिकाणी परमार्थाचा न्याय तुकोबराय काकटाळी न्यायानं सांगताय. कसा काय? पावला हा देह काकटाळी न्याय, न घडोते उपाय घडव आले. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अण्णांनी गोड आवाजामध्ये असं गोड प्रमाण त्या ठिकाणी गायलं. पावला हा देह काकटाळी न्याय. अभंग घेताना मी थोडा विचार केला, आज नेहमीचे अभंग आपण फार ऐकतो, क्षणोक्षणी हाची करावा विचार, याच्यासाठी केला होता अट्टहास नाही का. हे अभंग ऐकून किंवा त्याच्यावर चिंतनही बऱ्याच लोकांनी ऐकले. सहज जरा विचार केला, पावला हा देह काकटाळीने, फार सुंदर आणि मार्मिक चिंतन याच्यावरती आपल्याला करता येईल. या अनुषंगानं हा अभंग निवडण्याचा आज सहजच प्रयत्न केला. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडोते उपाय घडव आले. एक 2ही डोळ्यांना अंध असणारा मनुष्य पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2 हात असे वरती करून त्या ठिकाणी आजी अर्थ काय आहे? पावला हा देह काकटाळी न्याय. काकटाळी न्याय तुम्हाला कळायला पाहिजे ना, अभंग कळला पाहिजे ना. नाहीतर अभंग जर कळाला नाही तर कीर्तन कळायचं नाही. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2 हात असे वरती करून आंधळा व्यक्ती भजन करत त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि भजन करता करता या आंधळ्या मनुष्याच्या हातामध्ये जिवंत कावळा त्या ठिकाणी सापडलेला. अहो, डोळसाला कठीण आहे, ज्याला 2ही डोळ्यानं दिसत नाही त्याच्या हातात कावळा सापडला. त्यानं तो असा काखेमध्ये धरून ठेवला. त्याच्या कानावर एक बातमी होती महाराज. काय बातमी होती? शेजारच्या राज्यामध्ये एका राजाला आजार झालेला आहे आणि त्या आजाराच्या निवारणार्थ, त्या व्याधीच्या निवारणार्थ एका वैद्यानं त्यांना जिवंत कावळा पकडून आणण्यासाठी सांगितलाय. त्या राजाचे सेवक शोधात त्या कावळ्याच्या शोधामध्ये पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात बाबा ते ऐकू राहिले ना तुम्ही का फक्तच ऐकू राहिले? ऐकण्यात 2 प्रकार आहे. काही ना कीर्तन कळतं, मनापासून कळतं, काही ना फक्तच कळतं. तुम्हाला नेमकं कोणतं कळतं घरी जाऊन विचार करा. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 2 हात वरती करून भजन करतोय आंधळे काका. कसं भजन करताय? करायचं तुम्हाला जरा भजन घ्या. 2 हात जरा वरती घ्या. जरा घ्या. जो हात वरती घेणार नाही त्याला शेजारीची शपथ. हा, भजनात लाजू नये माणसानं. हा, नथीवाले आजी, हा वरती हात करा. वा वा. विठ्ठल माझा
माझा माझा माझा पाठीमागे म्हणायचंय विठ्ठल माझा मी विठ्ठला खालचे 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 सर्व सर्व महिला महिला नंतर पुरुष पुरुष विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला जेवण जेवण केलं पुरुष पुरुष इकडचं विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल क्या बात विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला जय हो जय हो श्री राधे या हा हा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय केलंय ना सर्वांनी भजन करा. कीर्तनाचा सार असतो दादा. एखादा विषय कीर्तनातला नाही लक्षात राहिला तरी चालेल. ज्याची त्याची बुद्धिमत्ता, पण कीर्तनात भजन हे प्रत्येकाच्या मुखातून करून घेतलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पावला हा देह काकटाळी न्याय भजन करत आहे. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दोनही डोळ्यांना अंध असणारा मनुष्य भजन करतोय. त्याच्या हातामध्ये जिवंत कावळा सापडलेला आहे. त्यानं तो असा काखेमध्ये धरलेला आहे आणि शेजारच्या राज्यामध्ये एका राजाला आजार झालेला आहे. त्या आजार बरा होण्याकरता जिवंत कावळा पकडून आणण्यासाठी त्याला सुद्धा सांगितलेलं आहे. त्या राजाचे सेवक त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. त्यांनी या आंधळ्या काकाच्या हातामध्ये काय पाहिलं? कावळा पाहिला. ते विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले. त्या ठिकाणी गेले. आंधळे काका, अहो आम्हाला लवकर कावळा सापडणं कठीण आहे. तुम्ही दोनही डोळ्यानं तुम्हाला दिसत नाही. फार हुशार असतात दादा. दोनही डोळ्यानं जर अंध असणारे व्यक्ती खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये एकाग्रता असते. काय असते? एकाग्रता असते. नाही संपलेली का वेळ? 15 मिनिट. विठ्ठल विठ्ठल मोजून 15 मिनिटं कीर्तन करू. पण इकडं तिकडं तिकडं इकडं पाहू नका. कारण दशकरीचं कीर्तनच तसं असतं. अर्ध्या लोकांचं लक्ष पुढं असतं, अर्ध्या लोकांचं लक्ष कावळा शिवला की नाही त्याच्याकडे पहिलं लक्ष असतं. विठ्ठल विठ्ठल कावळ्याच्या शोधार्थ सेवक त्या ठिकाणी आले. सेवकांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आंधळे काकाला म्हटले, हा कावळा तुम्ही आमच्या
राजवाड्यामध्ये देता का म्हटले, आमच्या राजाला त्या ठिकाणी पाहिजे. हरकत नाही म्हटले. आंधळे काका कावळा घेऊन राजवाड्यासमोर हजर झाले आणि हजर झाल्याबरोबर राजानं विचारलं, आंधळे काका, अहो कावळा तुमच्या हातामध्ये दोनही डोळ्यानं तुम्हाला दिसत नाही, एक काम करा ना, हा कावळा मला देता का? घेऊन टाका म्हटले, हरकत नाही, पण याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला योग्य त्या सोन्याच्या मोहरा देतो. मला सांगा आंधळे काका, मला कुठेही कावळा मिळाला नाही हो, तुम्ही मला जिवंत कावळा आणून दिला. मला सांगा या कावळ्याच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला किती सोन्याच्या मोहरा देऊ? अपेक्षा थोडी होती. अगोदर कावळा काखेत होता. आंधळे काकाने असा हात केला, कावळा कुठे? काखेत आहे. असा हात केला, एवढ्या द्या बुवा म्हटले. ठीक आहे, आंधळे काका एक काम करा, एवढा मोठा दुर्लभातला दुर्लभ कावळा तुम्ही मला आणून दिलाय आणि एवढ्याशा सोन्याच्या मोहरा मागताय, थोड्याशा जास्त मागून घ्या ना. आंधळे काकाने कावळा तसाच आहे काखेत असा हात केला, थोडासा मोठा केला. पण आंधळे काका, अहो माझ्या पदाला शोभेल असं धन तुम्ही मागा मला, एवढ्या मोठ्या राजगादीवर मी आहे. हरकत नाही म्हटले. आता आंधळे काकाची अपेक्षा वाढली आणि आंधळे काका म्हटले, काही नाही म्हटले, जरा आणि जेच कावळा निघून गेला तर अजून परत नायगावांमध्ये कावळा दिसला. अशीच अवस्था आपली झाली. नरदेह रूपी कावळा कधी भुरकून उडून जातोय. माणूस सहज म्हणतो, आता होता माणूस अर्धा तासापूर्वी त्यांचा आणि माझं फोनवर बोलणं, आता शेताला पाणी भरत होता, आता होता, अरे गेला कुठं मग? काय माहिती आहे का, ज्यावेळेस शेवटचा क्षण असतो ना माणसाचा आत्मा जाण्याचा, खाली टाकलेलं असतं, त्यावेळेस त्याला सगळ्या जीवनाचा चित्रपट आठवत असतो. महाराज काय केलं आयुष्यामध्ये? कधी तीर्थयात्रा केली नाही, कधी संतांची सेवा केली नाही, कधी सप्तात कीर्तनाला हजेरी लावली नाही, खऱ्या अर्थानं कधी कीर्तन श्रवण केलं नाही, भजन केलं नाही, रामकृष्ण हरी मुखानं म्हणलो नाही, कधी ज्ञानेश्वरी मुखानं वाचली नाही. एक एक जीवनाचा चित्रपट त्याला आठवतो दादा. म्हणून तुकडोजी महाराजांचे भजन आहे दादा आयुष्यामध्ये. काय केलं तू आयुष्यात? क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. थोड़ा भी खो दिया, तूने क्या किया रे, जिस पाना विषयों के बंध से बांधा गया तू, संत समागम हो गया. क्या 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 तूने वही बना दिया, क्या किया रे, सपाना भाव को आयुष्यात काय केलंय? प्रपंचात आयुष्य चालवलंय. कधी कोणाला समजून घेतलं नाही, कधी कुटुंबाला समजून घेतलं नाही, कधी आईला नाही, कधी वडिलांना नाही. त्यांचं स्थान जीवनात सांगितलंय का कवीने? उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने दादाविना डोळ्यात पाणी. बापाची जागा जागा कवीने सांगितलं. झिजू झिजू गाडा हाला वटा सुंदरी कनाला
ऐकत्याची थापर लई अवघड हायड्या उमगाया पर उमगाया लई अवघड हायड्या उमगाया पर उमगाया मुकी माया त्याची मुकी दुर्लभ असणारा मानवी नरदेह मिळालाय. तर आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊन या देवा. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहि मुरारे. या जन्म मरणाच्या येरझारी मधून तुम्हाला संपव. कारण जन्माला येणं किती अवघड आहे, मरण किती अवघड आहे सांगणार होते, पण विस्तार भय असतो. आपले खऱ्या अर्थानं वेळ संपली. दशकरीचं कीर्तन थोडंसं कावळा शिवला की थांबावं, विधी आटोपला की थांबावं लागतं. वेळ संपल्यामुळे आपण थांबणार आहोत. जन्म किती अवघड आहे, मरण किती अवघड आहे. आता माझी खंडी देह देहांतरे हजार विंचू एकाच ठिकाणी एकाच वेळेस चावल्यानंतर जेवढं दुःख भोगावं लागतं तेवढं दुःख एक आत्मा शरीरातून बाहेर पडताना होतं. आणि गर्भाचं दुःख विचारू नका. जन्माला येताना काय सांगू, गर्भेची यातना माझं भोगिता नारायणा मग समळमूत्र जाणं तुझं क्षणोक्षणा ध्यात असे प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले ना वहिमास आलो जन्मास इथवरी. जन्माचं दुःखही कठीण आहे. जन्माला येताना बाळाची मान जर बाबा गर्भात अडकली तर बाळाचं पूर्वजन्मीचं जर पाप असेल, ऐकताय ना, जन्माला येताना पूर्वजन्मीचं जर आपलं पाप आलं तर बाळाची मान गर्भात अडकते. हे जन्माला येतानाच दुःख आहे. मरताना हजार विंचू एकाच वेळेस एकाच ठिकाणी चावल्यानंतर जेवढं हे यातना तेवढा एक आत्मा शरीरातून माणूस काय सोपा मरतो का? फार यातना होतात दादा. तुम्ही एकदा खाटल्यावर पडा मग समजेल आपल्याला. खाटल्यावर पडल्यानंतरची अवस्था बघा तुम्ही, फार वाईट अवस्था आहे. म्हणून आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातरे अभय ते देवा मला याच्यातून मला बाहेर काढतो का? फार गोड नरदेह मला प्राप्त झालाय. एखादा आंधळा मनुष्य रस्त्याने जावा, आंधळ्याची पायी धनाची चरवी अघटित ते विघड आले. रस्त्यानं जाताना आंधळ्या मनुष्याच्या हाताला धनाची चरवी सापडावी तसं नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती तरी का चित्ती न धरावे. हे नरदेह रूपी धन मला या ठिकाणी सापडलेलं आहे. व्यवहारातलं सोनं वेगळं आणि माझ्यासाठी तुकोबराय म्हणतात नरदेहच धन आहे. हे मला प्राप्त झालं. तुकोबराय म्हणतात हा चांगल्या प्रकाराने योग जीवनामध्ये माझा घडवून आलेला आहे. आता देवा मी तुझी कास कधीही सोडणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने योग घडला